बापूंच्या स्वतःच्या लिखाणाच्या पण त्या समीक्षण करायच्या का, म्हणजे घरीच असं भरपूर. म्हणजे काहीतरी चर्चा बापूंचं एक होते? होतं छान. मगाशी मला कुणीतरी विचारलं की हा. बापूंचं सगळं लिखाण मी वाचलंय का. हा हा हा. तर आमच्याकडे पद्धत अशी होती, म्हणजे बापूंची पद्धत अशी होती की हम्म. जे काय लिहिलं असेल हम्म. ते आधी घरात वाचून वा. दाखवायचं. हम्म. मग आई मी दादा आम्ही तिघ जण ते ऐकायचो. जोपर्यंत कळायचं वय नव्हतं तोपर्यंत पण ऐकणं माहिती होतं. हळू कळायला लागलं की काय लिहितायत, अच्छा. आपले वडील किती काय आहेत राईट. हे सावकाशीने कळायला लागलं. कारण त्यांनी कधी मी लेखक आहे याचा माज केला नाही. माज हा शब्द मी मुद्दामून वापरलाय. असं नाही की आता मला शांतता हवी आहे, आता तुम्ही आरडाओरडा करू नका किंवा आता घरात कोणी यायचं नाही, मी लिहायला बसलो इकडे कटकट नको. हा प्रकार त्यांनी कधी केला नाही. किंवा लिखाणासाठी मला कुठेतरी बाहेरगावी जायचंय. चाळीमध्ये असताना खालून एवढा गोंगाट, रानडे रोड, तिकडे आजही तेवढाच आवाज आहे जेवढा त्या काळात होता. म्हणजे 64-65 सालातली गोष्ट सांगते. तेव्हा तिथे भरपूर आवाज होते, असं काही नाही की शांतता होती. पण तेवढ्या आवाजामध्ये बरं चाळीत राहणं म्हणजे शेजारी पाजारची मुलं, त्यांची धावपळ, सुट्ट्या, सगळं. पण त्यांचं लिखाण आरामात चालू असायचं. असं कधी नाही झालं की त्रास होतोय किंवा कोणी अचानक पाहुणा आला, फोन नव्हते, अपॉइंटमेंट घेऊन येण्याची पद्धत नव्हती. बरोबर. कुणी येऊन धडकायचं आणि त्याचं अतिशय उत्तम तऱ्हेने स्वागत व्हायचं. मग जे म्हणजे लिहित माझा असतील खंड बापू, पडलाय असं नाही. कधीच नाही. जे लिहित असतील जिकडे वाक्य संपलंय किंवा अर्धवट शब्द आहे, पाहुणा सगळा पाहुणचार झाला, पुन्हा लिहायला बसलं की त्या शब्दापासून पुढलं लिखाण बापरे. चालू. आणि याच्यामध्ये कुठे एक खाडाखोड नाही किंवा मला असं लिहायचं होतं मी असं लिहिलं, विचार बदललाय नाही. बापरे. जे होतं तेच लिहायचं होतं. हे एकटाकी बापरे. आणि तेच मांडायचं होतं. त्याच्यामध्ये दुमत नाही.